MST CET 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. PQRS असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. P आहे इट रेन्स टुडे, Q आहे आय एम गोइंग टू स्कूल, R आहे आय विल मीट माय फ्रेंड आणि S आहे आय विल गो टू वॉच अ मूवी. असे 4 स्टेटमेंट दिलेले आणि त्यांनी एक स्टेटमेंट छान दिलेलं आहे वर्बल फॉर्ममध्ये, ज्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि मग 4 ऑप्शन दिलेले आहेत सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. काय असू शकतात बघूया. पहिल्यांदा सुरुवात करायची आहे. दिलेलं स्टेटमेंट इफ इट डज नॉट रेन टुडे. इफ आहे म्हणल्यानंतर आपल्याला क्लिअर आहे की इम्प्लिकेशन, एवढंच की इम्प्लिकेशन कुठपर्यंत आहे. इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनल पण म्हणतो आपण त्याला. इफ आणि देनच्या मध्ये एक स्टेटमेंट असतं ज्याला आपण पहिलं स्टेटमेंट पी म्हणतो आणि इफ देनच्या नंतर जे स्टेटमेंट असतं त्याला क्यू बोलतो. आणि मग हे पी काय आहे म्हणजेच देनच्या अगोदरचं स्टेटमेंट. देन इथे म्हणजे इफ आणि देनच्या मध्ये जे आहे तो आपला अँटेसेडंट म्हणतो आपण. पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये पीला म्हणतो अँटेसेडंट आणि क्यूला कॉन्सिक्युएंट म्हणतो. आणि मग हा फर्स्ट पार्ट आहे इफ देन मधला म्हणजेच. आणि सेकंड पार्ट देनच्या नंतरचा हा आहे. आपण बघूया हा नक्की काय आहे. आपण सिम्बॉलिक फॉर्म इथे घेतो, नंतर ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन पॉसिबल आहे ते बघूया. इफ देन म्हणजेच मेन स्टेटमेंट आहे इम्प्लिकेशन आणि मग इथे काहीतरी असणार आहे, इकडे काहीतरी असणार आहे. हे काहीतरी म्हणजे नक्की काय ते बघूया. इफ इट रेन्स डज नॉट रेन टुडे, इट डज नॉट रेन टुडे. इट रेन्स टुडे म्हणजे पी आहे, इट डज नॉट रेन टुडे म्हणजेच निगेशन पी असणार आहे. आणि ऑर म्हणजे काय डिसजंक्शन. ऑर आय वोंट गो टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल जर क्यू असेल तर आय वोंट गो टू स्कूल काय असणार आहे निगेशन क्यू असणार आहे. हे समजते आपल्याला. म्हणजेच हा काय असेल निगेशन क्यू असेल. त्यानंतर देनच्या पुढचा पार्ट आय विल मीट माय फ्रेंड अँड आय विल गो टू वॉच अ मूवी. अँड आहे मध्ये आय विल मीट माय फ्रेंड म्हणजे आर असेल आणि आय विल गो टू वॉच अ मूवी म्हणजे एस असेल. आणि आर आणि एसच्या मध्ये काय आहे अँड कनेक्टिव्ह आहे म्हणजेच कंजंक्शन आहे, म्हणजेच आर कंजंक्शन एस. असा आला आपला आन्सरचा सिम्बॉलिक फॉर्म. आता बघूया की ऑप्शन कोणता करेक्ट आहे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी ऑर निगेशन क्यू कुठेच नाही आहे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू कुठेच नाही आहे. आणि हा पार्ट बघूया इम्प्लिकेशनचा नंतरचा. सगळे इम्प्लिकेशनच आहेत. इफ देन आहे म्हणजे इम्प्लिकेशन असणारच आहेत. नंतरचा पार्ट काय आलेला आहे आपला आर कंजंक्शन एस. आर कंजंक्शन एस म्हणजे ए ऑप्शन असू शकत नाही. आर कंजंक्शन एस हा आहे. आर डिसजंक्शन आहे म्हणजे बी पण ऑप्शन असू शकत नाही. म्हणजे आर कंजंक्शन एस म्हणजे हे तरी पॉसिबल आहे, सी तरी किंवा डी तरी. आर कंजंक्शन एस दोन्हीकडे, आर अँड एस दोन्हीकडे. म्हणजेच आता हा सी ऑप्शन असू शकतो किंवा डी असू शकतो. आणि मग आपला फर्स्ट पार्ट जो आहे तो निगेशन पी ऑर क्यू आलेला आहे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू आलेलं आहे. आणि इथे मात्र निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे, निगेशन पी अँड क्यू आहे. पुढच्या पार्टमध्ये निगेशनमध्ये आपण बघणार आहे जर याचं निगेशन करायचं असेल तर डी मॉर्गन्स लॉ आपण बघणार आहे निगेशनच्या पार्टमध्ये. आता आपण लॉजिक सुरूच केलेलं आहे, त्याच्यामध्ये अजून आपण निगेशन पाहिलेलं नाही आहे. पण निगेशनचा डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो तर इथे घेतो मी. निगेशन पी अँड क्यू असेल तर हे कुणाच्या इक्वॅलंट स्टेटमेंट असतं तर निगेशन पी दोन्हीचं काय करायचं निगेशन करायचं, निगेशन क्यू आणि कंजंक्शनला रिप्लेस करायचं डिसजंक्शननी. इथे डिसजंक्शन असेल तर डिसजंक्शनला कंजंक्शननी रिप्लेस करायचं. म्हणजेच निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतो निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजेच हा पार्ट कुणाच्या इक्वल असतो याच्या. म्हणजेच निगेशन पी ऑर निगेशन क्यू इम्प्लिकेशन आर अँड आर, आर अँड एस हे त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. थोडक्यात त्यांना हे सांगायचं याचा अर्थ सी ऑप्शन हा पण असू शकतो का तर हा याच्या इक्वल आहे. ट्रू टेबलने पण तुम्ही प्रूव्ह करू शकता. ट्रू टेबल पुढच्या पार्टमध्ये आपण हे प्रूव्ह करणार आहे. आणि मग
आपला ऑप्शन आलेला करेक्ट आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता युजिंग डी मॉर्गन्स लॉ, हे जे आपलं आन्सर आलेलं आहे त्याच्यामध्ये निगेशन कॉमन घेणे म्हणू शकत नाही तुम्ही, पण तरीसुद्धा पण हा कुणाच्या इक्वल असतो तर याच्या इक्वल असतो. म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यूच्या इक्वल आहे इम्प्लिकेशन आर कंजंक्शन एस. म्हणजेच आपला आन्सर काय आहे तर सी ऑप्शन करेक्ट आहे.